सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना सगळ्यात वजनदार यापेक्षा सगळ्यात वयोमानाने जास्त कोणता नेता असेल तर ते छगनराव भुजबळ. छगनराव भुजबळांचं राजकीय कारकीर्द आपण आतापर्यंत पाहिलेलीच आहे. सध्या राजकारणामध्ये शरद पवारांनंतर 2 नंबरला कोण येत असेल तर ते छगनराव भुजबळ. 77 वयाचे छगनराव भुजबळ सध्याही महाराष्ट्राचे आमदार आहेत. येवला मतदारसंघ जो नाशिक जिल्ह्यातून येतो, त्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला मतदारसंघाचे ते सध्या विद्यमान आमदार आहेत. परंतु त्यांचं तिकीट मात्र दिलं त्यांना, परंतु मंत्रिपदासाठी मंत्रिपदाचा पत्ता कट केला. छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळं छगन भुजबळ नाराज झाले. भुजबळ नाराज झाल्यानंतर भुजबळांनी बरेच काही गोष्टी केल्या. समता परिषदेच्या बैठका घेतल्या, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि हा पक्ष सोडायचा का, अजित पवारांना सोडायचं का, असा विचार भुजबळ करू लागले. मग या सगळ्यामध्ये भुजबळ राष्ट्रवादी शरद पवारांकडे जातील का? राष्ट्र अजून कुठं आणि कुणीकडे जातील का? हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला. पण छगन भुजबळांना सध्या सगळ्यात सॉफ्ट कुठली गोष्ट असेल आणि सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल किंवा सगळ्यात त्यांच्या राजकीय राहिलेल्या कारकिर्दीमध्ये एकदम व्यवस्थित कुठल्या साच्यात बसत असतील छगनराव भुजबळ, तर ते भारतीय जनता पार्टीच्या साच्यात बसू शकतात. आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा छगनराव भुजबळांचा किती फायदा आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे युट्यूब चॅनल. युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी फॉलोअप मध्ये ठेवा. तर मित्रांनो, छगनराव भुजबळ आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. ही देवेंद्र फडणवीसांची भेट काय सहज साधी सोपी नसणार आहे, कारण आता देवेंद्र फडणवीस काय बाकी उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता नाही, तर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांची छगनराव भुजबळ नाराजी नाट्यानंतर भेट घेणं हे अनेकांना चकवा देणारं आहे. छगनराव भुजबळ बीजेपी मध्ये जातील का, हा प्रश्न अनेकांनी विचारला. परंतु छगनराव भुजबळ बीजेपी मध्ये जाणार जाणार आणि जाणार हे मी तुम्हाला 100% आधीही सांगितलं होतं आणि मी आताही सांगतो. आणि छगनराव भुजबळांचा फायदा हा बीजेपीला सुद्धा आहेच ना हो. तो कसा आहे किंवा छगनराव भुजबळ बीजेपी मध्ये गेल्यानंतर त्यांना काय फायदा होणार आहे हेच आपण या पुढच्या काही गोष्टींमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, छगनराव भुजबळांना राष्ट्रवादी अजित पवारांनी मंत्रिपद कापलं. छगनराव भुजबळ उद्या शरद पवारांचं सॉरी बीजेपी मधून त्यांना जर उभं राहायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा याचा राजीनामा द्यावा लागेल. ते राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देतील. तो राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरं जातील आणि त्या ठिकाणी बीजेपीच्या कमळ चिन्हावरती उभे राहणार. बीजेपीच्या कमळ चिन्हावरती उभे राहिल्यानंतर बीजेपीच्या कमळ चिन्हावरती अधिकृत तिथे निवडून येतील. त्याच्यानंतर फडणवीसांकडे जे ऊर्जा खातं आहे, ज्याची फडणवीसांना सध्या तरी गरज नाही, ते ऊर्जा खातं मात्र छगनराव भुजबळांना फडणवीस देतील. बरं, फडणवीस झाले, भाजप झाले, हे छगनराव भुजबळांना जेलमध्ये टाकणारी ही सगळी माणसं ज्यावेळेस सन्मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस छगनराव भुजबळ आत गेले होते ना. मग छगन भुजबळांना आता एवढं का सगळ्या गोष्टी भाजपला हव्यात? कारण महाराष्ट्रातला ओबीसी पॅटर्न. छगन भुजबळांना एक ओबीसीचा मानणारा एक वर्ग आहे. छगन भुजबळ हे वयाने जरी 77 वर्षाचे असले तरी त्यांची उपलब्धी आज प्रत्येक पक्षाला आहे आहे आहे. आता अजित पवारांना त्यांची उपलब्धी समजली नाही. अजित पवारांना वाटलं यांचं वय झालंय, त्यांना बाजूला ठेवा. परंतु त्यांना हे समजत नाही, वय झालेलं असलं तरी त्यांना मानणारा वर्ग आहे आणि ते अजून सुद्धा सुदृढ आहेत. त्यांना कुठला आजार नाही, त्यांना कुठल्या बाकीच्या गोष्टी नाहीत की ज्याच्यामुळं त्यांचं सगळं हे होते. ते अजून खणखणीत माणूस आहे, बोलतोय, चालतोय, फटाफटा भाषणं करतोय, हे सगळं चालतंय. त्याच्यामुळे छगन भुजबळ हे सध्या फिटच आहेत, म्हणजे त्यात काही विषयच नाही. त्याच्यामुळं छगन भुजबळांना बीजेपीमध्ये जाणं हे छगनरावांसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण तिकडे गेल्यानंतर एकतर तुम्हाला मंत्रिमंडळात तरी घेतील, नाही तर कुठेतरी राज्यपाल वगैरे काही ना काहीतरी राज्यसभेवरती कुठेही पाठवतील आणि एक चांगला सेफ त्यांचा राहिलेला कालखंड होईल. अजित पवार शरद पवारांच्या गटात जातील का, तर कशासाठी जातील? परत तिकडे जाऊन तो वादविवाद ओढून घेण्यापेक्षा आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये जातील. आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा खूप गरज आहे ओबीसी पॅटर्न हा आपल्या बाजूने पूर्णपणे वळवायचा आणि मराठा समाजाची तशीही काही आपल्याला गरज नाही असं दाखवून देण्याचा बीजेपीचा हा सुद्धा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ऑफर केली असेल की तुम्ही तो राजीनामा द्या आणि आमच्या कमळ चिन्हावरून तिथे लढा. 132 मध्ये अजून एक ऍड होईल, 133 होतील आणि आम्ही तुम्हाला काही ना काहीतरी 100% देऊ, असं फडणवीसांचं त्यांना शब्द असेल. आणि फडणवीसांनी शब्द दिला तर छगनराव भुजबळ त्याला दुजोरा देतील. त्याच्यामुळे छगन भुजबळ आता इतके नाराज आहेत की ते राष्ट्रवादी अजित पवारांकडे त्यांना पाहण्याची इच्छा सुद्धा नाही. त्याच्यामुळे छगन भुजबळ हे
सागर बंगल्यावरती सन्माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आता ते मुख्यमंत्र्यांशी भेटल्यानंतर ते पुढची प्रोसेस ठरवतील आणि थोड्याच दिवसात ते राजीनामा देतील. हे लिहून घ्या तुम्ही. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी होत राहतील. तुमचं काय म्हणणं आहे? छगन भुजबळ खरंच बीजेपी मध्ये जातील का अजित पवारांच्याच गटात राहतील? तुमच्या काय गोष्टी तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.